नमस्कार, मी श्रद्धा मधुर राठोड, वास्तु व ज्योतिष अभ्यासक, कोल्हापूरमधून आपल्यासोबत महाशिवरात्री निमित्त चर्चा करत आहे. ही काही खास फळे व फुले जसे धतुऱ्याचे फूल व फळ शिवलिंगावर चढवली जातात. मान्यता अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून आलेले अमृत देवदानवांमध्ये वाटप केले गेले. परंतु जगाला वाचवण्यासाठी कोणालाही हानी पोहोचू नये यासाठी विष मात्र भगवान शिवशंकर भोले यांनी प्राशन केले. आणि तेव्हापासूनच आपण जगाला तारणाऱ्या महादेव भोले शंकराला नीलकंठ नावाने ओळखतो. माझ्या मते धतुऱ्याचे फूल व फळ महादेवांना अर्पण केले जाते. त्याचे कारण असे असावे की आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता, द्वेष, ईर्षा, जेलसी धतुऱ्याच्या विषारी फूल आणि फळाच्या माध्यमातून भगवान शिवशंकराला चढवून एका पद्धतीने आपल्या जीवनातील नकारात्मकता कमी करत सकारात्मकतेकडे वाटचाल करतो. आणि म्हणूनच महाशिवरात्री सारख्या मुहूर्ता दिवशी नक्कीच धतुऱ्याचे फूल किंवा फळ शिवलिंगावर अर्पण करावे. आपल्यामधील सकारात्मकता वाढवून स्वतःमधील शिवतत्वाला जागृत करत ऊर्जावान व्हावे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते याबद्दल? आपले विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. प्रणाम.